हॅलो गाईज, दुधी बघून व्हिडिओ स्किप करू नका। एकदा ही रेसिपी बघितली तर दुधी न खाणारेही दुधी आणून हीच रेसिपी बनवून खातील याची मला खात्री आहे। दुधी आपण कट करून ग्रेट करून घेऊया। दुधी भोपळ्यामध्ये 96% पाणी असतं, फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्व असतात। वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दुधी भोपळा अगदी उत्तम आहे। सहज पचणारा आणि अत्यंत थंड गुणधर्माचा असल्यामुळे पचनासाठी दुधी भोपळा खूप उपयुक्त आहार मानला जातो। दुधी भोपळा मी आधी स्वच्छ धुवून घेतला होता। सर्व दुधी भोपळा आपण असा किसून घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपण गव्हाचे पीठ घालू, अर्धा चमचा हिरवी मिरचीची पेस्ट, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, हाफ टीएसपी ओवा क्रश करून घालू, हाफ टीएसपी जिरा पावडर, 1 टीएसपी लाल तिखट आणि अर्धा टीएसपी हळद, 1 टीएसपी धना पावडर, थोडे तीळ घालूया, चवीनुसार मीठ घालू, कोथिंबीर घालूया। हे छान मिक्स करून घेऊ आधी। ह्यामध्ये अजून आपल्याला गव्हाचे पीठ ऍड करायचे आहे, अर्धा कप पीठ ऍड करू आणि आता छान हे मळून घेऊया। गरज लागल्यास थोडे पाणी घालून सॉफ्ट असं हे मळून घेतलेलं तूप लावून 10 मिनिटे रेस्टला ठेवूया। 10 मिनिटे झालेली आहे। इथेही आपले छान मुरलं आहे। याचे पराठे बनवून घेऊया। एक असा गोळा घेऊ, थोडंसं पीठ लावून तो लाटून घेऊया। आता त्यावरती थोडेसे तेल लावून घेऊ। इथे तुम्ही तुपाचाही वापर करू शकता। फोल्ड करू आणि आता पराठा लाटून घेऊया। दुधी भोपळ्यामध्ये कमी कॅलरीज असतात, त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करून हृदय निरोगी ठेवण्यासही दुधी भोपळ्यामुळे मदत होते। पराठा लाटून झाला आहे। दुसरा पराठा आपण लाटून घेऊया। मुलांना अशी दुधी भोपळ्याची भाजी दिली तर ते कधीच खाणार नाहीत, पण अशा प्रकारे जर तुम्ही त्यांना बनवून दिले ना तर ते नक्की आवडीने खातील। दुधी भोपळा थंड गुणधर्माचा आहे, त्यामुळे पचायला अगदी हलका आहे। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात, आवडतात का? आवडत असतील तर प्लीज कमेंट करत जा, लाईक करत जा। ज्यांना उष्णतेचा त्रास आहे त्यांनी आवर्जून दुधी भोपळ्याचं सेवन करा। पराठे लाटून झाले आहे, भाजून घेऊया। तव्यावर थोडेसे तेल घालूया, त्यावरती आता आपण पराठा टाकून घेऊया। परतून थोडेसे तेल लावूया, खरपूस असे हे भाजून घेऊया। छान असा पराठा भाजला गेलेला आहे, आता तो काढून घेऊया। मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी खूप हेल्दी असा पराठा आहे हा, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। घेऊया। दुधीची भाजी खायला छोटेच का मोठेही खूप कंटाळा करतात। मलाही ही भाजी अजिबात आवडत नाही, पण असे पराठे जर बनवते ना तर मग मी ही पोटभर खाते। तर खरंच तुम्ही हे पराठे असे बनवा, सर्वजण आवडीने खातील आणि चवीलाही खूप छान अप्रतिम लागतात हे पराठे। दुधी भोपळ्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते, त्यामुळे डायबेटिक पेशंटनी नक्कीच दुधी भोपळ्याचा वापर करा। सर्व पराठे आपण भाजून घेतलेले आहे। तयार आहेत टेस्टी हेल्दी दुधी भोपळ्याचे पराठे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।